नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, काल ना गौरीपूजन होतं बरं का, आणि गौरीपूजनचा ना एकदम भारी कार्यक्रम झालाय। आणि आज ना गौऱ्यांचं सगळं स्टँडी काढायचंय, पण ते आता नाही, दुपारनंतर काढायचंय। पण त्याआधी ना मला नाश्ता करून घ्यायचा आहे, कारण मला ना एकदम जाम भूक लागली। मम्मीने ना चिवड्याचा नाश्ता तयार केलाय बरं का, म्हणजे त्यामध्ये कांदा, टमाटर आणि कोथिंबीर टाकून दिलंय मला ना हे नाश्ता लय आवडतो बरं का, कारण आमच्याकडनं महालक्ष्म्यांना किंवा दिवाळीला नुसता चिवडा बनवला जातो आणि एक डबा फुल भरून चिवडा असतो आणि तीच महिनाभर नुसता नाश्त्याला दिला जातो। माझा ना आता नाश्ता झालाय बरं का, आणि मला आता रानात जायचंय, कारण मम्मी पप्पा सकाळीच रानात गेल्यात गवत काढायला, आणि आता ना त्यांच्यासोबत आता गवत पण घेऊन यायचं। ही ना आमचं रान आहे बरं का, आणि ती घर दिसते का तिकडे गवत काढायचं चालू आहे। आणि या दोन सऱ्यांना ना कसलंच मकवान आलं नाही, बाकी सगळीकडे एकदम भारी मकवान आलंय। रानात एकदम गार हवा चालली आणि मस्त वातावरण झालंय, सगळीकडे सावली पडली। म्हणजे मग अशी ऊन पडलं होतं मी यायच्या आधी, पण आता मी आलो की सावली पडली। इथं ना दोन गवताचं गटोडं काढल्यात बरं का, आणि इकडं मम्मीचं गवत काढायचं चालू आहे। किती वेळ काढायचे गवत? आता थोडा वेळ काढणार आहे, मला दोरं घ्यायचं ते महालक्ष्मींचं। आता एवढी सरी खुरपतीन बास करते। गवताचं गटोडं ना थांबकी गवताचं गटोडं ना घरी आणून टाकलंय बरं का, आता हे गुरांना टाकायचंय। तर मित्रांनो, मी ना आता डेकोरेशन काढायला चालू करणार आहे बरं का महालक्ष्म्यांचं। तर तुम्हाला एकदा शेवटचं डेकोरेशन दाखवतो, कारण आता डायरेक्ट तुम्हाला पुढच्या वर्षीच बघा भेटणार आहे। ह्या पिशवीमध्ये ना सगळे खायचे पदार्थ भरायच्यात। ही पूर्ण पिशवी भरली बरं का, तरी अजून फळही काढायची राहिल्यात। स्टँडवरचं ना फराळाचं आणि फळांचं सगळं काढून झालंय सामान। ही फळांची पाटी आणि फराळाची पिशवी, दोन्ही साईडच्या ना माळा आणि साडी काढून झाली बरं का, आणि ती हिथं आणून ठेवली। ह्या माळा आहे त्या, आणि ह्या साडी त्या, ह्या दोन साड्या। बऱ्यापैकी ना सगळं सामान काढून झाले बरं का, जसं की इथली खेळणी काढून झाल्यात, फळ काढून झाल्यात, फराळाचं काढून झालंय। आता काय काय शोची राहिल्यात ती पण काढून टाकायच्यात। आणि मी ना जी जुरमाया काढल्या होत्या आणि ती तशा टाकून दिल्या होत्या, आणि त्याचा ना आता गोट्टू तयार झालाय, आता ती मम्मी काढते। होय मम्मी? महालक्ष्मी उभा करायला भारी वाटलं, पण आता काढताना थोडा ताप होतोय ना? ताप मग होतो बरं का, पण आहे ना काढताना व्यवस्थित काढलं आणि व्यवस्थित जर का लावलं तर कसलाच त्रास नाही। पण तू काय केलं, सगळं गोंधळ करून ठेवला, सगळं मिक्स केलं, कसं पण ओढलं ते काढताना। ह्यात माझी चुकी आहे का? मलाच आता अरे काढताना एक एक व्यवस्थित काढून व्यवस्थित पिण्यात सेट केलं असतं ना, तर इतका त्रास झाला नसता। तुझी काम करण्याची पद्धत व्यवस्थित नाहीये। मम्मीची ना महालक्ष्मी काढायचं चालू बरं का, आता एकच महालक्ष्मी राहिली। इथे एक महालक्ष्मी काढून ठेवली, आणि ही एक छती राहिलंय, बाकी तर सगळं सामान काढून झालंय। आमचं ना सगळं झालंय बरं का, पण आता आमचं ठरलंय की स्टँड आणि जी वरचा छत आहे ना ती नाही काढायचा, कारण 6 किंवा 7 तारखेला ना गणपती बाप्पाचं विसर्जन आहे। जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन होईल ना, तेव्हा स्टँड आणि मग ती वरचं छत काढायचं आहे। महालक्ष्मीचा राडा काढण्याच्या नादात ना गुरांना काय सुद्धा खायला टाकलं नाही, हाय का, यांना काय सुद्धा खायला टाकलं नाही। आणि गाड्यामध्ये पण आता फक्त अर्धी पैंडी राहिली, आणि सकाळी गवत आणलं होतं बरं का, पण ती सगळं सकाळी टाकून दिलं। आता मम्मी पप्पा गेलेत बरं का परत गवत आणायला, पण ते आणूस तर आता त्यांना 5:30-6 वाजता। मग त्यावर मकवान आणि गिनीगोल टाकायचंय, पण गिनीगोल तर संपले आता, मग गिनीगोल काढावं लागेल आणि मकवान त्यावर टाकतो। मग 2-3 दिवस झाले बरं का, नुसतं आबाळ येतंय, पण पाऊस तर कसलाच पडा नाही, हाय का। पूर्ण आबाळ काळं झालंय, पण कुठं पावसाचा नेटंबस नाही, आणि नुसतं वारं सुटलंय गार एकदम। गुरांना एक पेंडी टाकली बरं का, आणि गाड्यामध्ये 2 पेंड्या आणून ठेवल्यात। मी ना आता रानात चाललोय बरं का, कारण आता 6 वाजल्यात आणि त्यांचं गवत पण काढून झालं असेल, मग ते आता घेऊन यायचंय। सकाळी ना ह्या 3 सऱ्या झाल्या होत्या बरं का, आणि आता ना 1 2 3 आणि 4 ह्या 4 सऱ्या झाल्यात, आणि अजून पण 2 सऱ्या खुरपायच्या चालू आहेत। आणि इथं थोडं गवत आहे, आणि ह्या सरीला थोडं गवत आहे। किती वेळ खुरपायचं आहे अजून? थोड्या वेळ मग गवत भरायला चालू करू मी? टाक धरपा त्या लाल कलरचं, त्याच्यावर टाक सगळं गवत। होय मम्मी, हो उद्या पण येणार आहे खुरपायला? हो, उद्या पण येणार आहे। मग ही सगळं खुरपून झालं की आता बंद करायचं नाही, ह्यात लय गवत होण्यापेक्षा आता खुरपायचं पटापटा। मग दोघांपेक्षा मग बाया लावा की मग। लावायच्यात की शनिवार रविवार। चालतंय, मग मी पण येतो तेव्हा खुरपायला। मरणाचं वज आहे का? नाही, काय वजन घेऊ का मी? गवताचं गटोडं घरी आणलं बरं का, आणि डायरेक्ट सगळ्या गायांना टाकलंय आता।
आता थोड्या वेळाने पाणी पाजायचंय. माझं ना बाहेरचं सगळं काम संपलंय बरं का. जसं गुरांचं वैरण आणले आणि महालक्ष्मीचं सगळं काम संपलंय. त्यामुळे आजच्या ब्लॉगला आपण इथंच थांबूया. जरी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा ही ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.